हॅलो अँड वेलकम टू संगम. आपण बघितलं होतं या अगोदर की बॉम्बे हायकोर्टची खूप मोठी एक जाहिरात आलेली आहे, ज्यामध्ये खूप जास्त तुम्हाला वॅकन्सीज अवेलेबल आहेत. दॅट विल बी अ बेस्ट अपॉर्च्युनिटी फॉर यू गाईज टू अटेम्प्ट. ओके, बट प्रॉब्लेम हा आहे बऱ्याच स्टुडंट्सला, जो मी व्हिडिओ घेतला मोठावाला, त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी मी क्लिअर करून टाकलेल्या आहे तुम्हाला. त्यामध्ये छोटे मोठे डाऊट्स आहेत, ते कॉल्सवरती होत आहेत, बट कॉल्सची संख्या खूप जास्त कमी झालेली आहे. अँड आय एम व्हेरी ग्लॅड की तो व्हिडिओ तुम्हाला कळाला. नसेल कळाला तो परत एकदा बघून घ्या. बट नवीन प्रॉब्लेम एक आलेला आहे तुमच्या स्टुडंटसाठी, जो स्टुडंट्सला वाटतो इश्यू आहे, बट दॅट इज नॉट दॅट ऑफ अ बिग इश्यू. की ही जी नोटीस टाकली आहे बॉम्बे हायकोर्ट नोटीस, त्या नंबर दिलेला आहे PL-APP सर्क्युलर 2025-688 डेटेड 8/12/2025. म्हणजे काय, ही जी तुमची बॉम्बे हायकोर्टसाठी जागा निघाल्या होत्या, ह्या प्रिन्सिपल सीट्स ज्याच्यावरती आपण लेक्चर घेतलं होतं, तर याच्यामध्ये सांगितलं की त्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे, असं स्टुडंटचा कॉल येतो आहे. त्यासाठी मी स्पेशली हे लेक्चर घेतो आहे की ह्या जागा ज्या आहे ह्याला स्पॉट फिलिंग किंवा हे बघा, हिअर बाय इन्फॉर्म दॅट पोस्ट ऑफ क्लर्क अँड प्यून हमाल एस्टॅब्लिशमेंट ॲट बॉम्बे हायकोर्ट, ज्या आम्ही तारखा काढलेल्या आहेत आत्ता सध्या, आर टू बी फिल्ड फ्रॉम बाय विलिंग कॅन्डिडेट फ्रॉम वेट लिस्ट वगैरे वगैरे, ज्युनियर क्लर्क एक्सेट्रा एक्सेट्रा. तर ह्या ज्या जागा आहेत, मुलं म्हणत आहेत की सर ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की तुम्हाला फक्त टेम्पररी बेसिसवरती सिलेक्शन होणार आहे. ओके, सो मे बी तुमची चुकी नाही आहे, ही तुम्हाला असे डॉक्युमेंट्स वाचण्याची अजून सवय नाही आहे प्रॉपरली, म्हणून तुम्ही मिसइंटरप्रिट करू शकता. सो एक एक 2-3 इन्स्टिट्यूट्स आहेत, त्यांनी सांगितलं की ह्या इथे बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवरती जी वॅकन्सीज आलेल्या आहेत, त्या वॅकन्सीजमध्ये कुठे गेलं हे वाला, त्याच्यामध्ये त्यांनी परमनंट असं लिहिलेलं नाही आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फॉर ॲस्पिरंट्स कॅन्डिडेट हू एलिजिबिलिटी क्रायटेरिया अँड इसेन्शियल कंडिशन ऑन द डेट ऑफ वगैरे वगैरे लिहिलं आहे. त्यांनी सांगितलं की त्यांनी प्रोबेशन वगैरे असं काही लिहिलेलं नाही आहे, फक्त 5 वर्षासाठी जागा आहे. पण असं काहीही नाही आहे, प्लीज. ओके, असं कुणाचंही ऐकू नका. इथे लिहिलेलं आहे बघा, हे बघा, कॅन्डिडेट शॅल बी अपॉइंटेड इनिशियली ऑन प्रोबेशन पीरियड फॉर 2 years. ड्युरिंग दिस पीरियड प्रोबेशन during the period of probation and until certificate about satisfactory completion of the probation period is issued, service of the appointee shall be liable to terminated at any time without giving any notice or assigning any reason. म्हणजे काय, 2 वर्षाचं प्रोबेशन पिरियड मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, त्या लेक्चरमध्ये सांगितलं की 2 वर्षाचं तुमचं एक प्रोबेशन पिरियड राहील. त्या 2 वर्षाच्या प्रोबेशन पिरियड नंतर तुम्हाला ट्रान्सफर घेऊ शकत होते तुम्ही, अनलेस तुम्हाला हे जे सर्टिफिकेट इथे सांगताय सॅटिस्फॅक्टरी कम्प्लिशनचं सर्टिफिकेट, ते सर्टिफिकेट जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही प्रोबेशन संपल्याच्या नंतर तुम्ही ट्रान्सफर घेऊ शकत होते या अगोदर. पण ह्या फॉर्म नंतर, जो फॉर्म आला आहे तुमचा, त्या फॉर्म नंतर तुम्हाला 5 वर्षापर्यंत कंप्लीट करावं लागेल, मग तुम्ही इलिजिबल होणार ट्रान्सफरसाठी. आणि हा जो फॉर्म आहे, ज्याबद्दल डाऊट्स आहेत की सर हा नवीनच त्यांनी काहीतरी टाकलं आहे सर, हे टेम्पररीसाठी आहे, तर ते टेम्पररीसाठी नाही आहे, फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, ह्या ज्या टेम्पररी जागा ज्या काढल्यात त्यांनी, तुमची आजपासून बॉम्बे हायकोर्टला लोकांची गरज आहे. ठीक आहे, बॉम्बे हायकोर्ट नीड्स पीपल टू वर्क, क्लर्क्स पाहिजेत त्यांना अजून, म्हणून त्यांनी ह्या जागा काढल्यात ऑब्व्हियसली. पण त्यांना आजच क्लर्क्स पाहिजेत, तर त्यासाठी त्यांनी काय सांगितलं, डिस्ट्रिक्ट कोर्ट्समध्ये जे वेटिंगला आहेत स्टुडंट्स, जे डिस्ट्रिक्ट कोर्ट्स किंवा अदर कोर्ट्स जे आहेत, प्रिन्सिपल बेंचेस आहेत, इकडे कुठे वेटिंगला जे स्टुडंट्स आहेत, त्यांनी टेम्पररी बेसिसवरती बॉम्बे हायकोर्टमध्ये येऊन काम करा, आम्हाला आता क्लर्क्सची गरज आहे, असं सांगितलेलं आहे. सो हे टेम्पररी बेसिस वेगळं, ह्याला स्पॉट गॅप म्हणतात. ठीक आहे, सो हे टेम्पररी बेसिस वेगळं, तुमच्या जागा ते भरतील आत्ता सध्या, जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही. ओके, परमनंट सिलेक्शन ज्या ह्या जागा आलेल्या आहेत, ह्या परमनंट सिलेक्शनच्या जागा आपण बघितल्यात इथे दिलेल्या. ठीक आहे, सो तुमचं सिलेक्शन झालं मग तुम्ही परमनंट होणार, टेम्पररी नाही. ठीक आहे, तर टेम्पररीसाठी फक्त आत्ता स्पॉट गॅप भरायचा आहे टेम्पररीसाठी, आणि तुम्ही ज्यावेळेस सिलेक्ट होणार यांना परत काढून टाकणार आणि तुम्ही त्या जागेवरती परमनंट बेसिसवरती येणार. सो दिस पोझिशन्स आर नॉट टेम्पररी, दीज आर परमनंट. ओके, बॅच रिलेटेड काही क्वेरीज येत आहेत की सर बॅच तुम्ही फ्रेश बॅच स्टार्ट करणार आहात का? हो, फ्रेश बॅच स्टार्ट होणार आहे, पण फ्रेश बॅच स्टार्ट होण्यासाठी तुम्हाला मे बी जानेवारीपर्यंत थांबावं लागेल. ओके, मग त्यानंतर तुमची जानेवारीमध्ये तुमची फ्रेश बॅच स्टार्ट होईल. त्यापेक्षा बॅच आपली जी बॅच आहे ऑलरेडी सुरू झाली आहेत, खूप जास्त लेक्चर नाही झाले. ठीक आहे, बॉम्बे हायकोर्ट क्लर्कसाठी ती बॅच ऑलरेडी सुरू झालेली आहे. त्या बॅचमध्ये पटपट एनरोलमेंट करा आणि जे पेंडिंग लेक्चर्स आहेत ते कंप्लीट करा.
एनरोलमेंट झाल्याच्या नंतर फक्त एनरोलमेंट करून शांत बसू नका. कॉल करा, विचारा की माझं हे एज्युकेशन झालेलं आहे, मी तुम्हाला मॅडमसोबत कनेक्ट करून देईल किंवा मॅडमचा नंबरही आहे त्यावरती, मॅडमसोबत कनेक्ट करा. त्यांना सांगा की माझं स्टेज हे आहे, इंग्लिश मी या अगोदर इतक्या वेळेस केलेलं नाही आहे. मग मॅडम तुम्हाला त्यांचे लेक्चर्स बघून त्या सांगतील की ह्या लेक्चर्समध्ये काय कॉन्टेंट हेवी आहे, मग तुम्ही हे लेक्चर्स कसे कसे प्रिपेअर करायचे त्या बघतील की तुमचं किती वेळ असतो तुम्हाला दिवसातला. मग तुमचा दिवसातला वेळ बघून, तो दिवसातला वेळ मॅनेज करून मग त्या तुम्हाला एवढ्या वेळात आपण कोणतं लेक्चर ऐकायचं, कोणतं लेक्चर 2x ने फास्ट करायचं, कोणतं लेक्चर 2x ने फास्ट नाही करायचं, हा एक तुम्हाला प्लॅनिंग देतील. मग त्यानंतर मॅडम तुम्हाला इंग्लिशच्या व्यतिरिक्त GS GKमध्ये किंवा मॅथ्समध्ये किंवा रिझनिंगमध्ये काय करायचं जोपर्यंत लेक्चर सुरू होत नाही तोपर्यंतची ही स्ट्रॅटर्जी बनवून देतील. सो ॲडमिशन घेतल्यानंतर प्लीज स्ट्रॅटर्जी सेशन्स, ज्याला आपण मेंटॉरशिप सेशन्स म्हणतो, मेंटॉरशिप सेशन्ससाठी ॲडमिशन घेतल्यानंतर प्लीज कॉल करा. ओके, सो दिस इज अबाउट फुल बॅच. जी दुसरी बॅच राहणार आहे क्रॅश कोर्स, तो एक शॉर्ट क्रॅश कोर्स राहणार आहे जो आपण मागच्या वर्षीही घेतला होता. ह्या वर्षी त्याची फीस मागच्या वर्षी 5,000 होती, ह्या वर्षी त्याची फीस जवळजवळ आपण 2,000 1,999 वगैरे असं काहीतरी केलेली आहे. तर तो क्रॅश कोर्स जो आहे त्यामध्ये ज्यांचं ऑलरेडी क्लासेस झालेले आहेत सगळीकडे, कुठेतरी त्यांनी क्लासेस केलेले आहे, त्या स्टुडंटसाठी ही बॅच आहे क्रॅश कोर्सची. त्यामध्ये आपण एकदम फास्टमध्ये सगळ्या गोष्टी घेणार आहोत, खूप जास्त एक्सप्लेनेशन नाही करणार आहे. फॉर एक्झाम्पल इंग्लिश ग्रामरमधील पार्ट ऑफ स्पीचवरती त्यावरती 2 लेक्चर झालेत क्रॅश कोर्समध्ये, बट इथे पार्ट ऑफ स्पीचवरती जवळजवळ 12 लेक्चर झालेत. म्हणजे इन डेप्थ डिटेल तुम्हाला फुल कोर्समध्ये, फाउंडेशन कोर्समध्ये शिकवलं आहे आणि तुम्हाला शॉर्टमध्ये क्रॅश कोर्समध्ये 2 दिवसात सगळ्या कॉन्सेप्ट्स, तिथे काही मिसिंग नाही आहे, इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट पटपट घेतलेले आहे तिथे. ठीक आहे, तो जी कुठली बॅच तुम्हाला घ्यायची ती घेऊन घ्या. ओके, सो प्लीज लवकर घ्या, लवकर अभ्यासाला लागा, खूप छान अपॉर्च्युनिटी मी परत सांगतोय. सो जॉईन संगम, द पाथ टुवर्ड्स सक्सेस. ओके, चलो, थँक्यू सो मच.